संविधानाला धोका आहे हा 100% सत्य आहे. ज्या प्रकाराने इथे इन्स्टिट्यूशन्स वीक केले जातात, त्या संस्थेची हानी केली जाते, हे लक्षात आल्यानंतर जसं निवडणूक आयोगाला संविधानामध्ये अनन्य साधारण महत्व आहे, ते निवडणूक आयोग ह्यालाच कुठेतरी विकलांग करण्याचा प्रयत्न झाला. सगळ्या ज्या इन्स्टिट्यूशन्स आहेत, सगळ्या ज्या एजन्सीज आहेत, त्याचा वापर सत्ताधारी संविधानाच्या चौकटीच्या बाहेर जाऊन करतात, म्हणजेच संविधानाला हात लावण्याचा प्रयत्न. ज्या पद्धतीने वोट चोरी झाली आहे, ज्या पद्धतीने SIR लागू झाली आहे, ठाण्यामध्ये कोण कोणाची सही मारतंय कळत नाही, पण मतं मात्र गहाळ होत आहे. इथे ऑब्जेक्शन घेतल्यानंतर सांगतात की तुमचा फॉर्म तर तुम्ही सही करून दिलाय. अरे तो माझ्या घरी चालले नाही, कुणी सही घ्यायला, किंवा मी सही केलेलं नाही, माझी घर तपासणी झाली नाही, मतं काढून टाक. त्याला काय म्हणायचं? आणि असे अनेक उदाहरणं मिळेल. आणि म्हणूनच आमच्या सगळ्यांच्या जे संविधान प्रेमी आहेत त्यांच्या हे फिट बसलंय की तुम्ही संविधानालाच हात घालता. आता यांची सनद रद्द केली होती असेम सरोदेंची. काय कारण होतं सनद रद्द करायची? काय गुन्हा केला होता? त्याचा संविधानाविरुद्ध भूमिका घेतली होती. एका वकिलाची सनद रद्द करणं हे किती मोठं आहे. त्यामुळे संविधानाच्या मूळ गाभ्याला त्यांना हात घालायचा आहे, इथला द्वेष पसरवायचा आहे, इथे सूड घ्यायचा आहे. आणि ह्यांना शेवटी इथली जी व्यवस्था आहे ती धर्म आधारित आहे. इथला जो सर्व धर्मनिरपेक्ष भारत आहे तो बाजूला काढून यांच्या मताचा भारत निर्माण असं आहे की त्यांना काय म्हणायचं, त्यांना हा जाती धर्मामध्ये भाषेमध्ये सगळीकडे द्वेष पसरून मत कशी घेता येतील, मते कशी उठता येतील विचार म्हणत नाहीत की संविधान पण त्यांनीच लागू केलं. कारण का भारताला स्वातंत्र्य 2014 साली मिळालं. 1947 साली गांधी नेहरूंनी दिलेले स्वातंत्र्य नव्हतं. पक्ष फुटीनंतर निवडणूक आयोग ज्या पद्धतीने वागला किंवा सर्वोच्च न्यायालयाने निवडणूक आयोगाच्या निवडीची प्रक्रिया कशी असावी, निवडणूक आयोगाचा अध्यक्ष कोण असावा, सरन्यायाधीश त्या समितीत असावे असा सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय असताना लोकसभेमध्ये तो सर्वोच्च न्यायालयाच्या सरन्यायाधीशांना ते कमिटीतनं बाहेर काढलं आणि त्याच्यात अजून एक मंत्री घ्यायला लावला. म्हणजे सत्ताधारी पक्षाची वर्चस्वान आयुक्त आणि त्यातनं येणारा आयुक्त हा आपला ऐकणारा असेल असा त्यांचा प्रयत्न होता. त्याच्यातनं राजीव यांची नियुक्ती झाली आणि महाराष्ट्रातल्या पक्षफुटीनंतर राजीव यांची भूमिका संशयास्पदच होती. गैरवर्तणूक या शब्दाची व्याख्या नक्की झाली वाटेल तेव्हा वाटेल त्याप्रमाणे त्या शब्दाचा अर्थ लावायचा आणि सनद केली असते तर माझी सनद जरूर रद्द केली पाहिजे काही हरकत नाही. परंतु राज्यपालाला मी मंत्रिमंडळ असेल किंवा राज्यपाल जेव्हा कार्यरत होता आणि त्यांनी ऍक्च्युअली केलेली असेल तर छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल अत्यंत वाईट ते बोलले नाही. 8 वाजले आणि सावित्रीबाईबद्दल वाईट विधानं केली. आपण त्यांना काहीच म्हणायचं नाही कारण संविधानिक पदावर बसलेल्या व्यक्तीने संविधानिक पदाचा जर मान सन्मान ठेवला तर त्यांच्या कामाचं विश्लेषण करण्याचा प्रत्येक भारतीय नागरिक आहे. आणि मी वकील म्हणून तिथे जात नाही आणि माझं मत व्यक्त करतो. मी 24 तास 48 तास त्या वकील नाही आहे. जर ती पॅन्ट घालून त्यांच्या ठिकाणी उपस्थित राहतं तर मी वकील अतिरिक्त काढतो. माझं मत आहे नागरिक म्हणून ते मांडण्याचा मला हक्क आहे. त्यामुळे माझ्यावर झालेली कारवाई चुकीची आहे, असंविधानिक आहे. हा अतिशय महत्वाचा दिवस आहे. आज 75 वर्ष झाली बाबासाहेबांनी जे संविधान लिहिलं ते असेंब्लीला दिलं आणि 26 जानेवारी 1950ला ते घेतलं गेलं. तर आज संविधान आणि डॉक्टर बाबासाहेबांना खऱ्या अर्थाने त्यांचा विचार करण्याची आजचा हा दिवस आहे. आज म्हणून आम्ही हा गौरव दिन साजरा केलेला आहे. आणि आंबेडकरी जनता नाही पण संविधानावर प्रेम करणारी सगळी जनता, तमाम लोक हजारोच्या संख्येने या ठाणे शहरात आज उपस्थित आहे. सर, संविधानात सगळ्यात आपण प्रेम करतो पण कुठेतरी धोके झाले असं वाटतंय का? साहेब, संविधानाचा वर्षानुवर्ष थोडा बदल करण्यात येत आहे आणि त्या बदलाच्या विरोधात खऱ्या अर्थाने आम्ही रस्त्यावर उतरलोय. मनुस्मृतीला मानणारे जे सत्ताधारी मधले काही लोक आहेत ते आमच्या संविधानाला मानत नाहीत असं आमचं
मत आहे गेल्या काही वर्षात नक्कीच हे हुकुमशाहीकडे जातील असं मला जाणवतंय. त्याच्या विरोधात आजपासूनच त्यांना इशारा देण्यासाठी खऱ्या अर्थाने हे लोक आज रस्त्यावर जय 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 जय